कोकण रेल्वेच्या मार्गावरील खेड तालुक्यामध्ये असणारे अंजनी हे गाव हुतात्मा अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाचे गाव म्हणून ओळखले जाते। याच गावामध्ये कोकण रेल्वेचे स्थानक आहे, परंतु या स्थानकामध्ये एक पॅसेंजर गाडी वगळता कोणतीही गाडी थांबत नव्हती आणि म्हणूनच एक गाडी या स्थानकावर थांबावी याकरता अंजनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन हुतात्मा अनंत कान्हेरे संघर्ष समितीची स्थापना केली आणि या समितीच्या माध्यमातून याआधी थांबणारी सिंधुदुर्ग एक्सप्रेस पुन्हा या स्थानकात थांबावी याकरता कोकण रेल्वे बोर्डाकडे तसेच स्थानिक प्रतिनिधींकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला। या प्रसंगी काही मोर्चे काढले आणि त्यांच्या संघर्षाला तब्बल 2 वर्षांनी न्याय मिळाला आणि अखेर तब्बल 6 वर्ष न थांबणारी सिंधुदुर्ग एक्सप्रेस ही गाडी अंजनी रेल्वे स्थानकात थांबली असता या गाडीचे स्वागत पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी केले। नमस्कार। आज या ठिकाणी आमच्या या हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या जन्मस्थळी पवित्र ठिकाणी गेले कोरोनाच्या काळामध्ये ही बंद झालेली दिवा सावंतवाडी एक्सप्रेस गाडी त्याच्यामुळे झालेले बरेच प्रवाशांचे हाल आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी या पंचक्रोशीतील हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे संघर्ष समितीची स्थापना झाली आणि या समितीने गेले 2 ते 2.5 वर्ष या गाडीचा पाठपुरावा करण्यासाठी आमच्या सर्व या दशक्रोशीतील पदाधिकाऱ्यांनी जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांसोबतच राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांचे प्रयत्न केले आणि ह्या सगळ्यांच्या प्रयत्नाला असं यश आलेलं आहे आणि हा असा सुवर्णयोग आहे की गणपतीपूर्वीच आज या ठिकाणी सावंतवाडी दिवा गाडी आजपासून चालू झालेली आहे। कोकणासाठी वरदान ठरलेली कोकण रेल्वे आणि ही गेली 25 ते 30 वर्षापासून अविरतपणे कार्यरत आहे आणि आमच्या ह्या रेल्वेच्यामुळं कोकणवासियांना फार मोठा जाण्या येण्यासाठी प्रवास करण्यासाठी एक साधन निर्माण झालेलं आहे आणि ह्या कोकण रेल्वे बोर्डाकडून आजपर्यंत ही दिवा पॅसेंजर गाडी ही गाडी आमच्या अंजनी रेल्वे स्टेशनला थांबत होती आणि आमच्या ह्या सगळ्या पंचक्रोशीतील सर्व प्रवाशांना त्याचा फार मोठा फायदा होत होता। परंतु या कोविडच्या काळामध्ये ही गाडी एक्सप्रेस करून ही गाडी आमच्या अंजनी रेल्वे स्टेशनला थांबत नव्हती आणि आमच्या प्रवाशांचे फार मोठे हाल होत होते। परंतु या आमच्या पंचक्रोशीतील एक समिती आहे, या समितीने फार मोठा काम करून बोर्डाकडे वारंवार त्याचे निवेदनं देऊन ही कोकण रेल्वे ही रेल्वे ह्या अंजनी स्टेशनला थांबायला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरून फार मोठं कागदोपत्री आणि रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचून त्यांनी आग्रह केला आणि आज त्याला यश आलेलं आहे। आज 28 दिनांक 11:30 वाजता ठीक ही गाडी या ठिकाणी थांबली ना आमच्या ह्या सगळ्या पंचक्रोशीवासियांना फार मोठा आनंद झालेला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।